मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। पायक तो जाणे, पूर्वीसारखा आवाज करा, अगोदर जसा पायक तो जाणे पायकीचा भाव, लगबग ठाव चूर वाटा। पायक तो जाणे पायकीचा भाव, लगबग ठाव चूर वाटा। आपणा राखोणी ठकावे अनिक, घ्यावे सकळीक हिरोनिया। येऊने दी लाग लागुने दी माग, येऊने दी लाग लागुने दी माग। पायिका त्या जग स्वाभिमानी, ऐसे जन केले पायिके पायिक। ऐसे जन केले पायिके पायिक, जया कोणी भीकण घालती। आपणा राखोणी ठकावे अनिक, घ्यावे सकळीक हिरोनिया। तुका म्हणे ऐसे जयाचे पायिक, बळिया तो नाईक त्रिलोकीचा। आपणा राखोणी ठकावे अनिक, घ्यावे सकळीक हिरोनिया। विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यम, वरं पुंडरीकाय धात्रोन्मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गाकरु प्रथम
दुसरे चरण संताचिया नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा यांची सलगी देणे कयसी असे सकल सुखांचा केला त्याग मनोनी साधिजे तो योग राज्य साधनांची लगबग कयसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष याउपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांचे आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी सरळपथ सोडून शिवभक्ता वक्रपथाने तू जाऊ नको ज्या संगतीने दुर्गुण वाढे संगत तयाची धरू नको द्वारी तुझे आला याचक विनमुख त्याला लावू नको गरीब दुःखी अंध पंगूंना साह्य करण्या तू विसरू नको कर्ज कुणाचे बुडवू नको रे ठेव कुणाची लपवू नको शिवराय तृण ठेवण विसरती आदर्शतयांचा विसरू नको जन्मदाते हे शिवदैवत आपुले वंदन करण्या लाजू नको बालपणी जे कष्ट सोसले जाणीवतयांची विसरू नको परनारी या माता भगिनी पाप वासना धरू नको शिवरायांचे स्मरावे विचार कधी अबला छळू नको मद्यपान वा जुगार मटका नसेचा खेळ तू खेळू नको या जीवनाचे होईल सार्थक शिवचरित्रा वारकरी धर्मा तू विसरू नको विठ्ठल पायक तो जाणे पायकीचा भाव लगबग ठाव चोर वाटा आपणा राखोणी ठकावे अनिक घ्यावे सकळिक हिरोनिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला हा अभंग विश्ववंदनीय जगद्गुरु संत शिरोमणी संत श्रेष्ठ आईपेक्षा ज्यांची माया अपार आहे
आणि बापापेक्षा ज्यांचा अधिकार महान आहे अशा जगद्गुरु तुकोबारायाच्या गाथेतील पाईक प्रकरणातील हा 3ऱ्या क्रमांकाचा अभंग आहे. विठ्ठल ध्रुवपदासहित 5 चरणाच्या असलेल्या या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्या पट्ट शिष्याला असा एक मंत्र सांगतात, यशाचा तंत्र सांगतात की येणाऱ्या काळामध्ये त्यानं मराठी माणूस ओळखला गेला. विठ्ठल तत्पूर्वी थोडासा परिहार असा, बरेच जण आकाराने बसलेले. समजा महाराज फेल गेलास तर माग पबजी खेळता येईल. आता जे पुढे बसले तुमचं गाव पहिलंय बरं का, एवढे तरणे बांड पुढे येऊन बसलेत. म्हणजे हे महाराज ते फाजल खान असतील. बाल्कनीत बसलेले, इकडची बांगलादेशची बाल्कनी, तिकडची पाकिस्तानची बाल्कनी. मायबापांनो गोष्ट लक्षात ठेवा, नारदाच्या गादी समोर येऊन बसत असताना पाय लांबून बसायचं नसतं, नाही तर पुढच्या जन्मामध्ये पोलिओ होत असतो. म्हणून ज्यांना ज्यांना स्वतःच्या बापाचा अभिमान आहे, शिवाजी महाराजाचा अभिमान आहे, असे इथं येऊन बसतील. तर जागा रिकामी आहे. लवकर या जे बसणार असतील या त्यांना मी फाजल खान म्हणेल. या एकदा यांच्याकरिता जोरदार टाळ्या. या गावात- वाट्यावरले सगळे खाली या. या बाकी आकारानं बसा. समजा महाराज पिसाळलाच तो अगोदर वाजवणाऱ्याला चावा घे. लग्न राहिले ना बऱ्याच जणांची. विठ्ठल आता बरं वाटतं. पैसा देऊन चटाई आणल्या आणि तुम्ही मातीत लोळायला लागले म्हणल्यावर वारकरी मातीत लोळायला आवडत नाही ना. असो, गाव मात्र बोडखा आहे बघ. पण महाराज बोडखा होण्यापासून तुम्ही वाचवला. एवढे हार घातले त्याला की आता शेवट 4 जणांनी खांद्यावर घेतल्यानंतर मी त्याला हार घालण्याची गरज उरली नाही. विठ्ठल असो, खरं म्हणजे तुमच्या गावामध्ये येण्याचं सद्भाग्य याकरिता लाभलं. आमचे बालमित्र असणारे, तुम्ही म्हणता महाराज तिकडचा, बालमित्र इकडचा, असं असतं. तुमच्या मातीतला गंध घेऊन जेव्हा आपण आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये फिरत असतो तेव्हा मुलगा कितीही मोठा झाला तर आई वडिलांपेक्षा आणि गुरुजींपेक्षा कधी मोठा होत नाही बरं का. आणि म्हणून जन्मभूमीमध्ये येण्याचा योग आमचे परम मित्र, आमचे बालमित्र असणारे आणि पोलीस व्यवस्थेमध्ये 2004 पासून निरंतरपणे कार्यरत असणारे आमचे परमस्नेही कृष्णाजी ढेरे, त्यांचे बंधू असतील, त्यांचे वडील असतील. म्हणजे मला वाटलं त्यांची पोरं मला गावात येऊन देतात का नाही. कारण मे मध्ये महाराज जेव्हा आम्ही शिबिर घेतलं तेव्हा प्रत्येक टीव्हीवरती एक बातमी होती, राजगडाच्या पायथ्याला बाल संस्कार शिबिरावरती आघ्या मावळानं हल्ला केला. लोक म्हणले येईन इथं गड मारला असेल. आम्हाला माहिती तिथं झालं काय. पण तुमच्या गावातून 4 मुलं घेऊन एक आजोबा राजगडाच्या पायथ्याला येतो, याला म्हणायचं मराठी बाणा बरं का. कारण लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय हे पूर्वजन्मीचं पुण्य आहे. उत्तर प्रदेशमध्ये जन्माला आलेला, बिहारमध्ये जन्माला आलेला, हरियाणामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाला इतिहास शोधावा लागतो. पण महाराष्ट्रातल्या मुलाला इतिहास शोधावाच लागत नाही. हे आपलं पुण्य आहे बरं का. पण आपण पुण्य विसरतो. महाराज जोरात बोलले, याच्यात गेलं, याच्यात पण गेलं. गटारीचा वास बरा यावा असा गोव्याचा वास येतो. झटका मारा त्याला.
आपलं रक्त लक्षात ठेवा. इथं आलेल्या प्रत्येकाच्या बोन मेरो मध्ये तानाजी, येसाजी, सूर्याजी, तुकोबा, ज्ञानोबा, 18 पगड जातींच्या मावळ्यांचं आणि संतांचं रक्त आहे, लक्षात असू द्या. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, हजारो वर्षानंतर बोडख्यातल्या माणसांचा जर डीएनए तपासला ना, तर तुमचा आणि माझा डीएनए हा 18 पगड जातीच्या असणाऱ्या वारकऱ्यांशी आणि शिवाजी महाराजांच्या धारकऱ्यांशी मॅच होतोय. पण जेव्हा स्वतःलाच आपला विसर पडतो तेव्हा मात्र संपलो. 4 व्हीलर गाडी सिग्नल वरती उभा केली, भिकारी आला, म्हणला 2 पैसे द्या ना. ह्यो म्हणला तंबाखू आहे का? म्हणजे तो भीक मागायला आलाय, याच्याकडे पैसे आहेत, पण व्यसन माणसाला महाभिकारी बनवतो. त्यानं काच खाली घ्यावी आणि म्हणावं तंबाखू असेल तर दे, 10 रुपये देतो. मायबापांनो, आपला विसर जेव्हा आपल्याला पडतो तेव्हा सर्वनाशाला प्रारंभ होतो. पण तुमचं गाव जोरात आहे, कारण पहिलं गाव मी पाहतोय, लहान लहान लेकरं आहे. 10:15 वाजत आले, महाराज आणखीन गारच आहे. पेटल्यानंतर किती तास चालल याचा नियम नाही, पण तरी सुद्धा मुलं बसलेली आहेत. आता यांचे बाप कमी दिसायले. जिजाऊ साहेबांची गरज आहे, ते आलेले आहेत. बाळराजांची गरज आहे, ते आलेले आहेत. तुमच्या संस्कार एवढे दांडगे हो. पोरं पाय सोडून बसले, मी म्हणलो इथे या, पुन्हा आले हो. नाही ते एखादा म्हणला आपण बोलावला काय, आलाय मोठा तिथून आणि आपल्या गावात येऊन आपल्यावर वोट दाखवतोय. असं तुमचं बुडखा गाव. खरं म्हणजे पांडुरंग महाराज काळे, 1-2 मित्रांचे फोन आले. ते म्हणले काळे महाराज आपले क्लासमेट आहेत. मग ते गावात गेल्यानंतर त्यांना पोरं आरे कारे म्हणतात. तुमचे क्लासमेट असणारे सुद्धा तुम्हाला आबजावं बोलतात. हा वारकरी संप्रदायाची ताकद आहे, लक्षात असू द्या. लहानातल्या लहान मुलाला सुद्धा आवाजावं बोलावं लागतं, माऊली म्हणावं लागतं. 800 वर्षाची ही जी परंपरा आहे त्याची ही ताकद आहे. खट नट येती शुद्ध होऊन या जाती. इथं कोणी लहान नाही, इथं कोणी मोठा नाहीये. आणि म्हणून दुसरीकडे वाजवणं सोपं आहे हो. तिथं लोक आपल्याला माता भगिनी सर्वजणी दिवसभर काम करून ऐकायला आलात, लक्षात ठेवा. म्हणून तुमच्या गावामध्ये कोणी मॉर्निंग वॉकला जातं का? आमची पुण्यामध्ये सकाळ झाली की लेकरं सकाळ दंडाला बांधायची, 4 पायाचं लेकरू. इथली आई बाहेर जरी चालली तरी लेकराला कड्यावर घेते, तिथली आई सकाळ दंडाला बांधते. टॉमी अवघड झालंय. लग्न झालं तेव्हा वजन होतं 38, तरी लेकर बळ आली म्हणते वाटोळ झालं. माझ्या बापानं चांगला इंजिनियर बघितला होता. आता तुला नातू आले ना, त्या इंजिनियरची काय वाट बघायला लागली. ह्या इंजिनियरचं बुसकट पडलं तरी वाटोळ झालं. लग्न झालं तेव्हा वजन होतं 38 किलो. नातवं झाली तेव्हा वजन झालं 138 किलो. तरी बी वाटोळ झालं. अगं नवऱ्यानं दरवाजा काढलाय आणि शटर लावलंय, मालकिनीला आत जाताच येईना. मायबापांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या गावामध्ये मॉर्निंग वॉक नाहीये, तुमच्या गावामध्ये हेल्थ क्लबची गरज नाहीये. तुमच्या गावामध्ये मला वाटतं हाय बीपी लो बीपीचे पेशंट तुरळक असतील आणि ते बी अनुवंशिकतेने असतील. लक्षात ठेवा, तुमच्या गावामध्ये स्वाईन फ्लू आला नसेल, तिकडं स्वाईन फ्लू येतो, तिकडं डेंग्यू येतो, माणसं पटापट मरून जातात. गावातली माणसं पोटभर का जगतात? कारण तुम्ही धरती मायची सेवा करतात. लक्षात ठेवा, कांदा मुळा भाजी भाकरी. आपल्या कर्मालाच सावता महाराजानं पंढरी मानलो.
विठोबाराय मानलाय. आणि म्हणून अशा संत सज्जनांच्या समोर मला आज सेवा करायला मिळते हे माझं परम भाग्य समजतो. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. अगदी आवाज देणारे, आता ग्रामीण भागामध्ये आवाज म्हणजे काय, आवाजच असतो, महाराजच फसतो. एवढा जोरात आवाज देणारे आमचे परम मित्र असणारे मराठी हॉटस्पॉट, बरोबर आहे. यूट्यूब चॅनल आहे, खूप मोठं चॅनल आहे मराठी हॉटस्पॉट. 2-3 दिवस ते थांबणार आहे तुमच्याकडे. आणि म्हणून तुमच्या बोडख्याचं नाव अख्ख्या जगभरावर जाणार आहे. तर औरंगाबादचे आमचे मित्र असणारे ते पण इथं आलेले आहेत. म्हणून सर्वांचा चेहरा त्यात जाणार आहे. मायबापांनो लक्षात ठेवा, हे लगन कार्य नाहीये, हे कुणा एकाच्या घरचं कार्य नाहीये, पण हे टिकलं पाहिजे. का टिकलं पाहिजे? का माणसाला साप चावला, माणूस जाग्यावर मेला, 10वा झाला, 13वा झाला, आणि 10व्या 13व्या नंतर त्याच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला. रिपोर्ट आल्यानंतर कळालं साप बिनविषारी होता. माणसाला साप चावला, माणूस जाग्यावर मेला, पण साप बिनविषारी. माणूस विषानं मारायला पाहिजे. मेला कसा? घाबरून मेला. काय घाबरलं? म्हणे मन घाबरलं. पंचेंद्रियामधलं एक इंद्रिय, पण ते काळं आहे का गोरं माहिती नाही. बरं ते घाबरू नाही म्हणून काय करावं? त्याला इंजेक्शन देता येईल, त्याला सलाईन लावता येईल, त्याला हेल्थ क्लबला पाठवता येईल, त्याला काजू बदाम खाऊ घालता येतील, काहीच करता येत नाही. पण ते घाबरलं, कारण त्याला ट्रीटमेंट देण्यासाठी ते काळं आहे का गोरं आहे, ते स्थायू रूप आहे का वायू रूप, हे आजपर्यंत कुणाला कळालं नाही. पण ते घाबरलं आणि माणूस मेला. आणि आयुष्यामध्ये आपण सर्वात जास्त प्रेम करतो जीवनावरती. बरं, मरण म्हटलं की माणसाच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. मन घाबरल्यानंतर ते येतं, ते येऊ नये म्हणून काय करावं लागेल? मायबापांनो लक्षात ठेवा, तुमचा आणि आमचा इतिहास दैदिप्यमान आहे. वारकरी संप्रदायानं या मनाला मजबूत करण्याकरिता ही नारदाची गादी दिलेली आहे. गावागावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह याकरिता आहे. कारण जेव्हा 22 दिवस आळंदी ते पंढरपूरचा प्रवास तुम्ही करता, देश विदेशातून लोक येतात आणि विचार करतात, खायला अन्न नाहीये, घालायला कपडे नाहीयेत, राहायला घर नाहीये, तरी सुद्धा ही माणसं एवढी आनंदी का? परंपरा महान आहे. आणि म्हणून गावागावांमध्ये ही परंपरा टिकली गेल्या पाहिजे. आपल्या गावामध्ये निरंतरपणा ही परंपरा टिकल्या जाते. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल आणि सफलतेचं तंत्र सांगतात. हे सफलतेचं तंत्र कुणाला आहे? लक्षात ठेवा, ज्याला प्रवास करायचा असतो तो गतिरोधकाकडे लक्ष देत नाही. आम्हाला तुमच्या गावात यायचं होतं म्हणून खड्डे किती खोदलेले आहेत पाईपलाईन करिता, आम्ही त्याचा अजिबात विचार केला नाही. ज्याला आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असतं तो खड्ड्यांचा विचार करत नाही. तसं शिवाजी महाराजांचं चरित्र दैदिप्यमान आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये किती गुरु येऊन गेले याचा हिशोब महाराजानं कधीही ठेवला नाही. हिशोब कोण करतो? पत्रावळ्या जमा करणारा, पंक्तीमध्ये बसणारा कधीच विचार करत नाही. ज्याच्या घरची पंगत आहे तो कधी पत्रावळ्यांचा विचार करत नाही. लक्षात ठेवा, तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये मराठी बाणा वाहतोय. तुकोबा राया, ज्ञानोबा राय, शिवरायांच्या त्या सवंगड्यांचं रक्त आहे. आपण फक्त विचार लक्षाचा करायला पाहिजे. आणि म्हणून गाथेतलं पाईक प्रकरण आम्ही पारायणाकरिता वाचलो. काळजात रुजण्यासाठी आजपर्यंत आम्ही कधी वाचलोच नाही. पोराला आपण 25,000चा मोबाईल खेळायला द्यायलो, पण 250 रुपयाची गाथा त्यांनी घेतली की त्याच्या पेकाटात म्हाताऱ्याने लाद घातली. 250 रुपयाची गाथाला म्हणे आंघोळ केली नाही. मन चंगा तो कठोत में गंगा. मन प्रसन्न असेल, आंघोळीची गरज नाही मायबापांना. पण या पोरांना ते स्पर्श करू द्या. उद्याच्याला जर या पोरांना अध्यात्म कळालं नाही, ज्ञानोबाराय तुकोबाराय कळाले नाही, तुकोबारायांचा परमार्थ कळाला नाही, तुकोबारायांचं अध्यात्म कळालं नाही,
तर लक्षात ठेवा आपल्या पोराचं आयुष्य फक्त 30 ते 35 वर्ष असेल. आणि म्हणून माईबापांनो, जर गाथेतलं पाईक प्रकरण वाचलं तर त्या पाईक प्रकरणाचा अर्थ वेगळाच आहे. आजपर्यंत आम्ही अध्यात्माच्या अंगानं त्याचा अभ्यास केला. लक्षात ठेवा, संतांचं वाङ्मय म्हणजे ढगाप्रमाण आहे. आई नसणाऱ्यानं त्याकडे पाहावं, त्याला आईचा चेहरा दिसावा. वडील नसणाऱ्यानं पाहावं, वडिलांचा चेहरा दिसावा. शिवभक्तानं पाहावं, त्याला शिवरायांचा चेहरा दिसावा. वारकऱ्यानं पाहावं, पांडुरंगाचा चेहरा दिसावा. ढग एकच आहे, पण पाहणाऱ्याची दृष्टी बदलली की त्यातला चेहरा बदलतो. तसं संतांचं वाङ्मय वारकऱ्यानं वाचलं की त्याला भगवंताचा अवतार जाणावा. पण पाईक प्रकरण जर एखाद्या धारकऱ्यानं वाचलं, एखाद्या शिवभक्तानं वाचलं, तर त्यातून अर्थ वेगळा निघतो. विठ्ठल अर्थ काय वेगळा निघतो लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांचा उत्कर्ष काळ जो आहे आणि तुकोबारायांचा उत्कर्ष काळ जो आहे तो एकच आहे. 1646चा काळ जर आपण लक्षामध्ये घेतला तर एकीकडे आपण तुकोबारायांना जगद्गुरु म्हणतोय, वेड्यांच्या सुद्धा गाथा पाठ आहे. पण शिवाजी महाराजांचा आणि त्यांचा संबंधच आला नाही हे म्हणणं म्हणजे करंटेपणाचं. अहो 2 कोस अंतरावर आहे. माझ्याकडे ते पत्र आहे मोडीतलं. लक्षात ठेवा, जानोजी भोसले नावाचे त्या देहूचे कारभारी होते. त्या जानोजी भोसल्यांना शिवाजी महाराजानं वारंवार तुकोबारायांबद्दल विचारणा केलेली आहे. जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा महादेव बाबांना वर्षासन शिवाजी महाराजांना दिलेलं आहे. या वारीला ससैन्य 800 सैनिकांचं संरक्षण संभाजी महाराजांना दिलेलं आहे. संभाजी महाराजांचे पुत्र शाहूराजे यांनी येळवंडी नावाचं गाव तुकोबारायांचे चिरंजीव नारायण बाबांना दिलेलं आहे. त्यानंतर ताराबाईंचे पुत्र दुसरे शिवाजी यांनी अख्खं देहूगाव दिलेलं आहे. मग मला सांगा, ज्या माणसाचा काही संबंध आलेला नाही त्यांनी कसे वर्षासनं दिले असतील हो? म्हणे पुरावा तुम्हाला नाही का, मातीत पुरावा. कमाल. आईचा आणि मुलाचा तोंडवाळा जरी जुळत नसला तरी बापाचा जुळत असतो बरं का. दोघांचा कधी जुळत नाही. म्हणून शिवाजी महाराजांचा आणि तुकाराम महाराजांचा संबंध आला नाही हे म्हणणं करंटेपणाचं आहे. का करंटेपणाचं आहे? कारण जिथे शिवाजी महाराजांना प्रति शिवाजी मिळाले तो एरिया, तो परिसर तुकोबारायांचा आहे. नाणे मावळ अंदर मावळ पवन मावळ, नाणे मावळ अंदर मावळ पवन मावळ, घोटन मावळ मुसे मावळ मुठे मावळ, कुर्यात मावळ वेळवंड मावळ शिरवळ मावळ, हिरडस मावळ गुंजन मावळ जुने मावळ. 12 मावळ आहे तो. तुकोबाराय आमच्यासारखे भण फिरले नाहीयेत. लक्षात ठेवा, पाईक कुणाला म्हटलंय? मावळ्यांना. म्हणून पायकीचे अभंग घरी गेल्यानंतर जरा एका खिशामध्ये तुकाराम महाराज ठेवा आणि दुसऱ्या खिशामध्ये शिवाजी महाराज ठेवा. येता गोळ्या बाण साहिले भरीमार, वर्षता अपार वृष्टीवरी, स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, मग त्या मंडन शोभा दावी. तुकाराम महाराजांनी येता गोळ्या बाण साहिले भडीमार म्हणजे भक्ताला सांगितलंय. इथं भक्त आणि ईश्वराच्या बद्दल सांगायचं असेल तर आपण देवाच्या दारात कशाला मरायला जाऊ का? देवाला वाचवायचंय. कोणी? आपण. सांगा बरं, जगामध्ये असा एखादा माणूस तुम्हाला सापडलाय का? संत सोडले तर देवा गावाचं भलं कर. जर गोळ्यापणांचा वर्षाव देवावर होणार असेल आणि भक्तानं जर छातीचा कोट करून पुढे जायचं असेल तर आपण मंदिर बांधणारच नाही. मग हा अभंग तुकोबारायांनी त्या मावळ्यांकरिता लिहिलेला आहे. लक्षात ठेवा, या अभंगांमध्ये प्रजा नावाचा शब्द आलाय.
पायकी वाचोनी नव्हे कधी सुख, प्रजांमध्ये दुःख न सरे पीडा. भक्तांकरिता तुकोबारायांनी प्रजा हा शब्द वापरलेलाच नाहीये. म्हणजे हे निर्विवाद सत्य आहे की हे पायकीचं प्रकरण मावळ्यांकरिता आहे, शिवाजी महाराजांच्या लोकांकरिता आहे. आता तुम्ही म्हणाल, महाराज आम्ही ऐकायला लागलो, तुम्ही सांगायला लागले म्हणून काही बी सांगायले का? आता हरिहरी करणाऱ्या आमच्या तुकोबारायांना तलवार हातात घेऊन लढणाऱ्या शिवाजी महाराजांची काय गरज पडली? भजनी पै विक्षेप तेची पै मरण, न वजावा क्षण एक वाया. म्हणजे तुकोबारायांच्या भजनामध्ये विक्षेप येतोय. उच्छेद हागे मांडला रोकडे विठ्ठला परचक्रा. परचक्रानं उच्छेद मांडला. धाडीवर धाडी येती तेने सैनिकांचे सहार होती. कित्येक ताम्रबंदी निमाले. ताम्रबंदी म्हणजे कोण? हे सुलतान जे होते ना ते अरबस्थानातून आलेले आहेत. म्हणून तुकोबाराय यांना ताम्र म्हणतात, लाल चेहऱ्याचे म्हणतात. म्हणजे हे तर तुम्हाला पक्क कळालं. तुकोबारायाच्या भजनामध्ये विक्षेप येतोय. आणि तुकोबाराय तुमच्या आमच्यासारखे नाठाळ नव्हते. कसे नाठाळ नव्हते? देवानं सारं दिलंय. म्हणजे पोरग वर्षभर कॉलेजला पाठवलं, पेन दिला, वही दिली, फीस भरली, सगळं भरलं. पेपरचा दिवस आला, पोरग पेपरला गेलं आणि हात बांधून बसलं. मास्तरनं विचारलं, बाबा पेपर का लिहित नाही? ते म्हण, मम्मीनं ऑर्डर फेकली की मी लिहिणार. आता मम्मीच्या ऑर्डरची कशाला मरायला वाट पाहतो? देवानं कुणालाच हात दिले नाही हो. माणूस नावाच्या प्राण्याला हात दिला, बुद्धी दिली. पण आम्ही ती बुद्धी गहाण टाकली. म्हणून आमच्या पुण्याला, म्हणजे त्या पुण्याला आमच्या म्हणलो मी, आता इथं आमच्या म्हणायचं नसतं. विठ्ठल मला असं म्हणायचंय, आपल्याकडे कोणता देव नवसाला पावणारा देव नाही बरं का. नवसाला पावणारा गणपती, सगळे नवसाला पावणारे गणपती बरं का. पुण्यामध्ये गणपती जोरात असतात, लोक बघायला येतात. आता आपण नवरदेव परण्या बघायला जातो, देवाच्या दर्शनाला जायचं असतं, पण लोक बघायला येतात. अक्का, तिथल्या अक्का तर मेकअप करून बघायला जातात. आता मला हे कळत नाही, शबरीची कथा आपण एकीकडे सांगतो, तिची अवस्था एकीकडे सांगतो. 800 वर्ष भगवंताची वाट पाहावी, अंघोळीला वेळ नाही, दात घासायला वेळ नाहीये. त्या शबरीला भगवंतानं दर्शन द्यावं. आणि आत्ताची शबरी परफ्यूम इथलं नाही, पुण्याचं सांगतोय. मायबापांनो, मला तुम्हाला हे म्हणायचंय, मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में, ना मैं देवल ना मैं मस्जिद ना काबे कैलाश में. कहत कबीरा कहत कबीरा, सुन भाई साधो सब सासो ही सास में. क्या बात आहे महाराज. एकदा महाराजांकरिता जोरदार टाळ्या वाजवा. खांदेकरी जोरात असले तर शेवटचा प्रवास जोरात होतो. तुम्ही म्हणता हे खांदेकरी हो. अध्यात्म हे सामूहिक असतं. एकट्या महाराजाला उभं करा आणि ह्या दोन्ही सासवानं महाराजाला चेपायला सुरुवात करावी. तुम्ही म्हणता राडा झाला, नुसताच लांबून आला आणि येळ खाऊन गेला. गाणारे असतील, आवाज देणारे असतील, वाजवणारे असतील, परमार्थ आहे लक्षात ठेवा. टाळ श्रुती घोष अध्यात्मात, वारकरी संप्रदायामध्ये हे महत्वाचं आहे. आणि म्हणून तुमच्यासारखे माणसं असली तर आजचं कीर्तन कीर्तन नाही, जागरण गोंधळ होणार आहे. विठ्ठल घाबरू नका, वेळेत सोडणार आहे. माझ्यासारख्या मोकऱ्याचं काय, उद्या नाताळ आहे, उद्या आम्हाला सुट्टी आहे. गुरुजी आहे बरं कमी पगार घेणारा, आजची ड्युटी करून आलोय म्हणून यायला उशीर झाला. विठ्ठल
11वीला शिकवणारा गुरुजी आहे. लोक म्हणतात डबल कमाई. महाराज लोकांचं वेगळं, आमच्या सारख्याच जाऊ द्या. तुकोबारायांसारखा जगद्गुरु होणे नाही म्हणून लक्षात ठेवा. बरे झाले देवा दिवाळे वाजले असा म्हणणारा एकच संत या भूमीमध्ये जन्माला आला आणि ते म्हणजे तुकोबाराय. बाकी तुमचा आमचा परमार्थ म्हणजे तुमचा परमार्थ आहे आमच्या देवाच्या आणि आईवडिलांच्या आशीर्वादानं बरं चाललेलं आहे. मला यात एवढंच सांगायचं आहे, या नारदाच्या गादीवरती एखादा 5 डिग्र्या घेतलेला माणूस का उभा राहतो? अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये सप्ते होतात. तुकोबारायांना आम्ही वारकरी संप्रदायाचा कळस मानतो. तुकोबारायांच्या गुरु परंपरेमध्ये निळोबाराय येतात, बहिणाई येतात, पण शिवाजी महाराजाचं नाव येत नाही. लक्षात ठेवा. आपल्या गावकुसावर जन्माला आलेल्या संत रामदास स्वामींनी त्यांना श्रीमंत योगी म्हणावं. वादाचा विषय सोडून द्या, कारण माझ्या आईनं मला सांगितलं ना, हा तुझा बाप आहे. मी त्याला मेडिकलमध्ये नेऊन त्याचा बोनमेरो तपासला नाही. आपल्याकडे वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आईनं म्हटलं नाही हे तुझे वडील आहेत, आयुष्यभर मराठी माणूस त्याला वडीलच मानतो. तसं वारकरी संप्रदायानं परंपरा आखून दिलेली आहे. नाही पटलं बोलू नको. विनाकारण शिकलेले पोरं, उद्याचा नाताळचा दिवस आहे लक्षात ठेवा. रविवार आला की तो ख्रिश्चन बांधव चर्चमध्ये जातो बरं का. लोक म्हणतात गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. म्हातारीच्या तोंडात दात नाही राहिले, पण नातू जन्माला आला, बाळा मम्मी म्हण मम्मी. मम्मीचा अर्थ काय होतो रे? काय होतो? आई. महाराजाला माहिती आहे महाराजांनो, तुम्ही मम्मी 1 मम्मी 2 बघितला का नाही? आता कळलं. अक्का मम्मी म्हणजे त्या इजिप्तमध्ये मेलेल्या मुडद्याला पट्ट्या पुट्ट्या बांधून लिक्विड मध्ये कोंबून ठेवतात, त्याला मम्मी म्हणतात. अरे ज्या आईनं 9 महिने 9 दिवस आपल्याला पोटामध्ये वाढवावं, तिला आपण मेलेला मुडदा करायचो. शिवाजी महाराज आपल्या आईला मम्मी म्हणायचे का मॉम रे? मॉम ना. इंग्लिश मीडियम दिसतंय आपल्याला. लय हौस आली इंग्लिश मीडियमला घालायचं. पोरग कुठे म्हणजे इंग्लिश मीडियमला जाते पोरग 3रीला गेलं, त्याला कळनाच की कोणत्या वर्गामध्ये आहे रे. मग त्याला म्हणावं लागतं कोणत्या स्टँडर्डला आहे. मग ते म्हणतं थर्ड क्लास मधला थर्ड. हे आपल्याला माहिती आहे. लक्षात ठेवा. जॉनी जॉनी यस पप्पा, 18 शुगर नो पप्पा. पप्पाला शुगर झाली तिच्या. भावच कळ ना. लहानपणापासून पोराने कविता म्हटल्या. सांगा म्हाताऱ्या कोताऱ्यांना आमच्या सारख्यांना आमच्या काळामध्ये कविता होत्या. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा अन पाऊस आला मोठा. ये ग सरी माझे मडके भरी, सर आली धावून मडके गेले वाहून. आम्हाला वाटायचं सुसरीची बहीण सर आहे का काय. नंतर कळालं ज्या पावसाच्या धारा असतात त्याला सर म्हणतात. मायबापांनो, मराठी मीडियमला शिकणारा पोरग कधी आत्महत्या करणार नाही बरं का. लक्षात ठेवा. इंग्रजी कितीही वाघिणीचं दूध असलं तरी जन्मलाला पोराला आईचंच दूध पाजावं लागतं. माऊली बरोबर. आईचंच दूध पाजावं लागतं. वाघिणीचं दूध आणलं तर ते गुरगुरनं सोडा पुरपुरायला लागल. विठ्ठल. वाघिणीचं दूध त्या वयात पचत नसतं म्हणून लक्षात ठेवा. आपण आपले संस्कार जपले पाहिजे. एखादं तिकडं इंग्रजाचं पोरग आपल्या आईला आई म्हटलं का? नाही. शिवाजी महाराज आपल्या आईला वडिलांना काय म्हणायचे? पॉप म्हणायचे का? पप्पा रे. शाबास. नाही का मेंदूचा मुका घ्यावा.
विठ्ठल दोष यांचा नाहीये. ज्या बापानं रक्ताचं पाणी आणि हाडाची काढ करावीत त्याला आबा म्हणावं. शिवाजी महाराजांना आबा म्हणावं. आपल्या वडिलांना बापाला पोरानं बाबा म्हटलं त्याला वाटतं म्हातारा झालं का काय. बाबा म्हणजे अरे आमच्याकडे बापाच्या बापाला आजोबा म्हटलं जातं. लक्षात ठेवा. तुमच्याकडे 1 BHK 2 BHK आले नाही. आमच्या मित्राचं घर बघितलं भलं मोठं दांडगं दिसलं. म्हणलं क्या बात आहे. तिकडं हातभर बेडरूम, पायभर हॉल आणि ईदभर किचन. 1 BHK. त्याच्या पुढे गेलात 2 BHK आला. त्याच्यामध्ये चिल्ड्रन बेडरूम आल्या 3 BHK. त्याच्यामध्ये गेस्ट करिता बेडरूम आली. त्याच्यानंतर कोणताच BHK नाही. ग्रँड मदर आणि ग्रँड फादर करिता पुण्या मुंबईला बेडरूम नाही माय बापांनो. तिथं वृद्धाश्रम आहे आणि वृद्धाश्रम आपली परंपरा नाही. मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे. तुकोबा यांच्या संस्कारातून स्वराज्याचं बीजरोपण झालंय आणि म्हणून त्या पुरंदराच्या पाहित्याला दोन्ही हातामध्ये समशेर आहे आणि दोन्ही हाताच्या समशेरी घेऊन मुरारबाजी म्हणतात राजे राजे तुमचं स्वराज्य पुरंदर राखता आला नाही. राजे राजांचा निरोप यावा. मुरारबाजी गड दिलेरच्या ताब्यात देऊन सही सलामत यावं. कसं यावं राजे. बुरुज ढासळलेला आहे. आपल्या सवंगड्यांना सांगावं मुरारबाजीनं गड्यांनो आम्ही सुलतान ढबा करतोय. सुलतान ढबा म्हणजे मरण्या अगोदर जेवढे मारता येतील तेवढे मारायचे. दोन्ही हातामध्ये शमशेरी आहेत आणि सागरावरती एखाद्या ओढ्यानं तुटून पडावं तसे मुरारबाजी आणि त्यांचे सवंगडी तुटून पडलेले आहेत. हत्तीच्या अंबारीत बसलेला दिलेर खान पाहतोय. या खुदा आदमी है या कयामत बहुत सुरमा देखे है लेकिन मरगठों के जैसे दिलेरी कभी देखी नहीं है. आलमगीर को हमने कहा था अगर सिवा के जैसा एक भी दिलेर दिल मराठा हमारे पास होता तो पूरी कायनात पर चांद तारा लहराता. याच्या मनामध्ये कल्पना आली अरे असा वीर आपल्या वाट्याला यावा आणि म्हणून हा म्हणतोय रुको ऐ मर्द मेरे आलमगीर के पक्ष में आ जा मालामाल कर दूंगा. वाऱ्याच्या वेगानं तळपणाऱ्या समसेरी तशाच फिरतायत आणि मुरारबाजीनं म्हणावं मी थुकतोय तुझ्या आलमगिराच्या वतनावरती मी थुकतोय. माय बापांनो काही हजाराचं बंडल दिलं तर खांद्यावरचा झेंडा बदलणारी मराठी अवलाद या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. अरे वतन मिळतंय धन दौलत मिळते पण तरी सुद्धा ही माणसं विकल्या जात नव्हती. अफजल खानानं यावं आणि शिवाजी महाराजाच्या सरदारांना पत्र पाठवावेत जो चाहिए वो देने के लिए तैयार हूं लेकिन हमारे आदिल शाह के पक्ष में आ जाओ. कान्होजी जयजानं पत्र घ्यावं आणि राजगडावर जावं. राजांना दाखवावं राजे खानाचं पत्र आलंय. राजानं म्हणावं जावं कान्होजी राव जावं. 7 पोरांचा प्रश्न आहे. लोटा भरलेला आहे पाणी घ्यावं आणि आऊसाहेबाच्या चरणावर सोडावं राजे. अरे पैशासाठी आणि वतनासाठी जगणारी आमची औलाद नाहीये. सोने रुपये आम्हा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे. अरे वेड्याच्या सुद्धा गाथा पाठ होती मग मावळ्यांच्या नसेल काय.
तुमचे तो ऍडजस्टमेंट करतोय. काळीच आहे, गोरीच आहे, हे हरियाळी उडून गेली, मग दात पडून गेले, आणि लोक नावं ठेवायला लागले मायबापाला. पोरग 22 वर्षाचं झालं, 22चं 23ला गेलं, आणि बापाचं लक्ष त्याच्याकडे नसलं तर ते म्हणतो तुम्हाला मी दिसना का. सांगा, 2 म्हातारे एकत्र आले, गप्पा अध्यात्माच्या आहेत का. नवीन म्हातारा आला मारुतीच्या मंदिरामध्ये, तुमच्याकडे पोरी आहेत का. नाही, जळमटांना पोरी आजकाल देणार नाही. पोरगा काय करताय, काही नाही, सेकंड हँड मोबाईल घेतय, नव्या किमतीत विकतय. सेकंड हँड म्हणजे चोरलेले. विठ्ठल आई बाबांनो, गोष्ट लक्षात ठेवा. मला मुद्दा हा सांगायचा आहे, शिवाजी महाराजाचं स्वराज्य जे उभं राहिलंय ते तुकोबारायाच्या गाथीतल्या विचारानं. समर्थ रामदास स्वामींचं शिवाजी महाराजाच्या आयुष्यामध्ये आगमन झालंच असेल तर ते 1658 नंतर आहे. देशाटन करून रामदास स्वामी कृष्णेच्या तीरी विसावले. आम्ही त्यांना मानतो का, कारण आपण जय भवानी जय शिवाजी म्हणतो. त्या शिवाजीला शिवराय करणारा महापुरुष आहे. शिवरायांचे 8वावे रूप. परमेश्वर आणि शिवराय डोळे झाकून नाव घ्या, हृदयातली स्पंदनं तेवढीच जागी होतात. आणि म्हणून लक्षात ठेवा, जास्त खोलामध्ये मला जायचं नाहीये, फक्त या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे, पाईक प्रकरण हे फक्त आणि फक्त मावळ्यांकरिता आहे. आणि म्हणून गाथेतलं अभंग आहे, दिवट्या छत्री घोडे, दिवट्या छत्री घोडे, हे तो बऱ्यात न पडे, आता येथे पंढरी राया, मज गोविसी कासया, मान दंभ चेष्टा, ही तर शुक्राची विष्टा. काही लोक म्हणाले, म्हणजे तुकाराम महाराजाच्या घरामध्ये एवढी गरिबी होती ना, की शिवाजी महाराजांना धन पाठवले. आणि त्याचं प्रमाण कोणतं, दिवट्या छत्री घोडे. अरे धनावरती छत्र्या धरणार, दिवट्या घेऊन चालणारं मराठ्यांचं पथक कधी जन्माला आलं नाही. सन्माननीय व्यक्तीला आपल्या घरामध्ये आणण्याकरिता दिवट्या छत्री घोडे आहेत, धनासाठी नाही. पण लोक म्हणायला लागले, एवढी गरिबी ना, खायला अन्न मिळाना म्हणा. अरे भुसनाळ्या, तू होता का तवा. शिवाजी महाराजानं ज्या सावकाराकडे गवताचं पात्र ठेवावं आणि कर्ज घ्यावं स्वराज्याकरिता, त्या सावकाराची मुलगी तुकोबारायांना. त्या काळामध्ये तुकोबारायांनी ठरवलं असतं, देहू पासून ते पंढरपूर पर्यंतची जमीन विकत घेता आली असती. हो, लक्षात ठेवा, जगातला एकमेव महापुरुष आहे ज्यानं मराठ्यांच्या शेतकऱ्यांची पहिली कर्जमुक्ती केली. हो, सावकारीचं बाळ इंद्रायणीमध्ये वाहून दिलंय. म्हणून मान दंभ चेष्टा, शिवाजी महाराजाची जास्त सानिध्य तुकोबारायांनी का राहिले नसतील. मान दंभ चेष्टा, ही तर शुक्राची विष्टा, आता येथे पंढरी राया, मज सोडवणे धाव. म्हणजे त्या क्षणाला तुकोबाराय शिवाजी महाराजांकडे गेले नसतील, पण अभिन्न संबंध आलेला आहे. आणि त्या संबंधाचं परिप्रेक्षण जे आहे, त्या संबंधाचं निरपेक्षण जे आहे, त्या संबंधांचा मतितार्थ जो आहे, त्या अभंगाच्या पहिल्या कडबा. आपला पाईक तो जाणे, पाईकीचा भाव, पाईक तो जाणे, पाईकीचा भाव, पाईक तो जाणे,
लढणारांची आणि सुळावर चढणारांची, निर्भय निदड्या छातीवरती जुलूम रगडीत जाणारांची, त्याने यावे भेद न कसले, खैर आता दुष्ट जनांची, खैर आता दुष्ट जनांची, मतभेदांचे घडवू दोष, असेल हिम्मत लढणारांची. 1646 मध्ये रायरेश्वरावरती जावं आणि शपथ घ्यावी. माणसं 7 आहेत, लक्षात ठेवा. रायरेश्वरावरती शपथ घ्यावी, तोरणागड ताब्यात घ्यावा आणि नंतर राजांच्या लक्षामध्ये यावं. अरे राज्य स्थापन करायचं असेल तर गोळा बारूद पाहिजे, पैसा पाहिजे. माणसांना पगार दिल्याशिवाय माणसं येणार नाहीयेत. तोरणागड घेतल्यानंतर शिवाजी महाराजानं लोहगावच्या कीर्तनामध्ये तुकोबारायांची भेट घ्यावी आणि सांगावं कसं स्वराज्य निर्माण करावं. पैसा नाहीये, हत्यारं नाहीयेत, माणसं नाहीयेत. आणि मग तुकोबारायांनी तो यशाचा मंत्र सांगायला सुरुवात केली. लक्षात ठेवा, नेपोलियन बोनापार्टनं जगावरती अधिराज्य करावं. त्याला जेव्हा विचारण्यात आलं, बाबा रे, जेव्हा तो कैदखान्यामध्ये होता, फ्रान्सचा जगदेता सेनानी इंग्रजांच्या कैदखान्यामध्ये, आणि त्याला विचारलं गेलं, अर्ध जग जिंकण्याची प्रेरणा तुला कशी मिळाली, तू अपराजित कसा राहिला. त्यानं मराठ्यांच्या इतिहासाकडे बोट दाखवावं, मराठ्यांचा गनिमी कावा. 1949 मध्ये माओ तसे तुंगणं चीनला महासत्ता बनवण्याकरिता तो लॉंग मार्च केला. त्याच्यामध्ये त्यानं जे युद्ध तंत्र अपनावलं, ते युद्ध तंत्र तुकोबारायांनी शिवाजी महाराजांना सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, राजे मी तुम्हाला यशाचा मंत्र सांगणार आहे, पण त्याच्याकरिता पाईकाची गरज आहे. खरा पाईकच माझा हा यशाचा भाव समजू शकणार आहे. आणि आणखीन एक, त्याला या सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यातल्या चोरवाटा माहिती पाहिजे, तो वाऱ्यापेक्षाही चपळ पाहिजे. म्हणून औरंगजेबाचे इतिहासकार काफिया खान, साकी मुस्तेद खान, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना सर्वजण एकमुखानं म्हणायचे, शिवा को चेटूक आता है, शिवा एक ही समय में 10-10 जगह जाता है. महाराजांनी सुद्धा गनिमी कावा अपनावला. अपना राखोनी ठकावे अनिक, मुघलांना ठकवण्याकरिता जगदंब. अरे शिवाजी को उसकी भवानी प्रसन्न है. माई बापांनो, देव कधीही कुणाला प्रसन्न होत नसतो, कारण तो हृदयात आहे. संत कबीराने सांगून ठेवितलंय 11व्या शतकामध्ये, देव श्वासामध्ये. चावी हरवली इथं, देव शोधताय पूर्ण जगभर. 2 रुपयाची चावी जिथं पडलीये तिथं शोधली नाही तर सापडत नाही. मग या ब्रह्मांडाची निर्मिती करणारा तो ईश्वर कसा सापडेलो. कबीरजी म्हणतात, देव श्वासामध्ये. मायबापांनो, श्वास कुणी दिलाय? हे पंचेंद्रिय कुणी दिलेत? एक म्हणाला देवानं. पण देव पंचेंद्रिय देत असेल तर आईला पथ्य का पाळावी लागतात? 9 महिने 9 दिवस. जेव्हा आपण आईच्या पोटामध्ये होतो, तिनं पथ्य पाळली म्हणून पंचेंद्रिय आली आहेत महाराज. लक्षात ठेवा, जेव्हा आपण आईच्या पोटामध्ये होतो तेव्हा तिनं तेवढा श्वास घेतला जेव्हा तिच्या पोटामध्ये आपण नव्हतो. मग आपण जिवंत कसे राहिलो? अरे, जगामध्ये ईश्वर सुद्धा जेवढा आपल्याला देत नाही तेवढा आपली आई देते. आपल्या वाट्याचा श्वास सुद्धा. शिवाजी महाराजांना राजे व्हायचं नव्हतं. इच्छा होती आऊसाहेबांची, इच्छा होती शहाजी राजांची,
50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 1 मिनिट सुद्धा टाइमपास नाहीये. राजाने नाचगाणं कधी पाहिलं नाहीये. राजानं कधी दारू पिलेली नाहीये. राजानं कधी चिली मोडलेली नाहीये. तुकोबाराय सांगतात, ऐसे संत झाले कडी, तोंडी तंबाखूची नडी, स्नान संध्या बुडविली, पुढे भांग ओढविली. भांग भुरका हे साधन, पचनी पडे मद्यपान. तुका म्हणे अवघे सोंग, तेथे कैसा पांडुरंग. माईबापांनो लक्षात ठेवा, व्रत राखो एकादशी, व्रत राखो एकादशी, करो अन्न को त्याग, भांग तंबाकू न तजे, कहे कबीरा अभाग. आता बोला, माळकरी जरा कमी दिसायली तर गावात. लक्षात ठेवा, आळंदीमध्ये 90% मराठवाड्यातली माणसं आहेत. नावाला आळंदी आहे. तिकडची लोक म्हणत असतात दुष्काळी भागातून आलेत. शिवाजी महाराज सुद्धा इकडून तिकडच गेलेत. ज्ञानोबा माऊली सुद्धा इकडून तिकडच गेलेत. जेव्हा महाराष्ट्र अस्तित्वात नव्हता तेव्हा प्रतिष्ठान नगरी अस्तित्वात होती. लक्षात ठेवा, शालिवान शकाची सुरुवात आपल्या पैठणपासून झालेली आहे. म्हणून जगात जेव्हा अमेरिका अस्तित्वात नव्हती तेव्हा पैठणचा माणूस इंग्लंडमध्ये, तुर्कस्तानमध्ये पैठणी पाठवत होता. हे आपलं अस्तित्व आहे. शिवाजी महाराजांना तुकोबारायांकडे जावं, तुकोबारायांनी सांगावं यशाचा तंत्र कळण्याकरिता पाईक पाहिजे. आणि मायबापांनो, पाईक कुणाला म्हणावं? त्या काळामध्येच पाईकांची गरज आहे का? जो आपल्या स्वामीच्या पावलावर पाऊल टेकून चालतो त्याला पाईक म्हणावं. एकाला मी विचारलं, पाईक कुणाला म्हणावं? ते म्हणलं, जे मायबापाचे पाय इकून येतो त्याला पाय इक म्हणावं. बरोबर आहे. बापाला घरी गेल्यावर जरा एकदा प्रयोग करून बघा. बापाचा मोबाईल एकीकडे ठेवा आणि चिरंजीवाचा मोबाईल त्याच्या शेजारी ठेवा. बापाचा मोबाईल भारतातला आणि चिरंजीवाचा मोबाईल इंडियातला. लक्षात ठेवा, इंडियातला का? त्याचा भारी असतो. हालाकी याच्या बनेल पासून ते हजामत करण्यापर्यंत सगळं प्रोडक्शन बापाचं आहे बरं का. त्याला 2 पैसे कमवायची अक्कल नाही. पण तरी सुद्धा बापाचा मोबाईल मरतुकडा आहे. तो कधी वाजला तो वाजतो, नाही तो वाजत सुद्धा नाही. आणि पोरग रात्रंदिवस स्क्रीन टच खेळत राहिलं. जत्रा आली एका गावामध्ये. जत्रामध्ये असे तरुणाचं टोळकं गेलं. ते म्हणले, आपण ज्योतिष्य पाहणाऱ्याची मजा घेऊ. गेले, हात दाखवला. ज्योतिषी म्हणाले, तुमच्या भाग्यरेषा पुसल्या गेल्या. यांना कळानास आपल्या हातावरच्या भाग्यरेषा कस काय पुसल्या? म्हणे स्क्रीन टचचा वापर करताय काय? त्यानं भाग्यरेषा पुसल्या जाते. इथं आमची पंचपदी चालू होते आणि तिकडं पाकिस्तानाच्या बाल्कनीवरती 2 तरुण बसलेले होते. मी बघत होतो. 4 कार्टे एका मोबाईल मध्ये जर बघत असले तर समजायचं हरिपाठ बघायला लागले, तुकोबारायांचे अभंग बघायला लागले, शिवाजी महाराजांचे चरित्र वाचायला लागले. बघा तुम्ही, अंधारात बसते, यांना सापायची भीती वाटाना, अंधाराची भीती वाटाना. मच्छरापेक्षा बेकार झाले ते. मच्छर तरी माणूस पाहून चावतो, हे तर जन्म देणाऱ्या मायबापाला चावायला लागले. बापानं शिकवलं, गुन्हा झाला. पोरग BA झालं, शेतातच कामाला जायना. बघा, पुण्याकडे मी म्हणत असतो, लक्षात ठेवा, मराठ्यांची खरी अवलाद ती आहे ज्यानं पुणे, सुपे आणि इंदापूर या 3 परगण्याचं स्वराज्य आणि मराठ्यांचं साम्राज्य बनवलं. आता तिकडं गुंठा ऐकला, गळ्यामध्ये सोन्याच्या साखळ्या, गोल्डन मॅन.
माता भगिनींकरिता आहे. तिचं सौंदर्य हे तिचं सामर्थ्य आहे आणि सामर्थ्य हे पुरुषाचं सौंदर्य आहे. वो आमची पोरं इसरले. गुरुजी होते, आम्ही 5वीला शिकत होतो. गुरुजी चहा करायचे आणि सकाळचाच पिऊन टाकायचे. आम्हाला मिळेच लागाडा. थर्मास आला होता गावात 91चा काळ्या. गुरुजींना काय लहर आली मिथुन चक्रवर्तीचा पिक्चर बघून कळलं नाही, पण गुरुजीने मिशी काढून आले. 91चा काळा. गुरुजीच्या वडिलांनी गुरुजी असे झापले की 2 दिवस गुरुजी परेशान होते. 2 दिवस गुरुजी परेशान होते. का? बाप म्हणला मेल्यानंतर मिशी काढायची. आता बापा देखत लेग मिशी काढायला, परफ्यूम मारायला. आपल्याकडे स्नान संध्या होती. आता याची सकाळची स्नान दुपारच्याला होतं. दात घासत हे 1 वाजता मारुतीच्या पारावर येतं. माय म्हणते बाई आमचा बाबड्याना रात्रभर जागतो. त्याच्या बापासारखं थोडंच आहे. याला तर लाईट लावता येईना. आमचा बाबड्या तो अख्खा कॉम्प्युटर खोलतो. चोरून आणलेले पार्ट खोलायचेच असतात. लक्षात ठेवा माय बापाने. पाईक कुणाला म्हणावं? तुका म्हणे नाही स्वामी उने पण पाईक जतन करीतासी. तुकाराम महाराज म्हणतात पाईक त्याला म्हणावं, वारकरी त्याला म्हणावं, धारकरी त्याला म्हणावं जो आपल्या स्वामीला उणे पण येऊन देणार नाही. मला सांगा आपल्या गावामध्ये कमी शिवभक्त आहेत का शाहीर? गाडीवर शिवाजी महाराज, त्याच्या खाली लिहिलेलं पाहतोस काय रागानं, ओव्हरटेक केलंय वाघानं. वाघ बघितला तसा मरतुकडा, वारा आलं तरी उडून जाईल. वाघ डरकाळी फोडायला गेला की पिचकारी पडते. वाघाच्या तोंडात बार भरलेला आहे, गोवा भरलेला आहे. वाघ डरकाळी फोडायला गेला की पिचकारी पडते. आपल्याला वाटा ना जो माऊली सांगाव, तंबाखूच्या पुडीवरती रामाचा फोटो आहे का कृष्णाचा? गायछाप नाव दिलं त्या मालपानीनं. मी त्यांच्या कॉलेजला गेलो. मालपानीला माऊली प्रश्न विचारला, बोले साहब ये पुड़ी को आपने गायछाप नाम क्यों रखा? यार ये मास्टर पागल होते हैं क्या? बोले कोई भी सवाल पूछ रहा है. मैंने पूछा ये गायछाप को गायछाप नाम क्यों दिया? बोले हमारे बापदादाओं ने दिया. आप क्यों पूछ रहे हो? कोई प्रॉब्लम है क्या? मैंने कहा हाँ. आपने खाई है क्या? बोले नहीं हम नहीं खाते. बघा गायछाप बनवणारा मालपानी गायछाप खात नाही. भुसनाळ्यांनो, तुम्ही कोणाला म्हणाले तू भुसनाळ्या? भुसनाळ्या म्हणजे ज्याच्या मस्तकात काही शिरत नाही, इकडून हवा फेकली की तिकडून निघते, त्याला भुसनाळ म्हणाल. भुसनाळ कधी बियाणं लावलं तुम्ही? ऊस लावत असताना भुसनाळा ऊस असला की त्याला कोम फुटत नाही. तसे आपल्या माग 10-13 वाचणार आहे. वरी श्राद्धाला पोरानं फोटो काढा की पोराची बायको म्हणणार आहे तुमचा बाप खाली घ्या. लेकर बाळ घाबरायला लागलेत. वावळ महाराज जिथं पुढला तिथून जाताना लोक राम राम म्हणायलेत. आणि शिवाजी महाराजांचा फोटो रस्त्यात जरी पडलेला दिसला तर लहानातल्या लहान पोरांना उचलावू. आमच्या दाड्या पाहून हसणारे पोरं रडायला लागलीत. बाबा आला. आणि शिवाजी महाराजाची दारी पाहिली की पोरग जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय म्हणायला लागली. करणी ऐसे करिए कि नरका नारायण बन जाय. म्हणून वावळ महाराजाच्या वाट्याला 10-13 सांगा ना. शिवाजी महाराजांची समाधी जिथं आहे, जिथं अग्निसंस्कार त्यांच्यावरती झाले, ती जागा जगातल्या लोकांकरिता पवित्र आहे. आणि जिथं आमच्यासारखे पुरल्या गेले तिथं माय भाऊ तिकडे जाऊ नको. त्याचं पॉकेट कमी भरलं होतं, ते माणसाच्या मागं लागते. विनोदाचा विषय सोडा, मला सांगायचंय. नाही अभंग सुटला तरी चाललो, परत येऊ. पण पाईक कुणाला म्हणावं? खाली लिहिलंय
पाहतोच काय रागानं, ओव्हरटेक केलंय वागानं. मायबापांनो लक्षात ठेवा, शिवरायांचं चरित्र उद्ध्वस्त करायला, तुकोबारायांचं चरित्र उद्ध्वस्त करायला कुण्या मुंबाजीची गरज नाहीये, कुण्या अफजल खानाची गरज नाहीये. आपल्याकडे पाहिल्यानंतर समोरच्याला जाणवलं पाहिजे, अरे शिवाजीचा धारकरी एवढ्या पाक दिलाचा आहे, तुकोबारायांचा वारकरी एवढ्या पाक दिलाचा आहे. मग याचा शिवाजी महाराज काय असेल, याचा तुकोबाराय काय असेल सांगा ना. बापाची फक्त इच्छा आहे पोरानं शिकावं, मोठं व्हावं. एकही बाप पोराला म्हणत नाही, बाळा पहिली पासून ते BA पर्यंत जेवढा खर्च झाला तेवढा टाक. अरे रयतेचं राज्य निर्माण करण्याकरिता शिवाजी महाराजानं हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी करावं. अरे मग त्या शिवाजी महाराजाचा गंडा बांधणारं पोरग कसं असावं. लक्षात ठेवा, यानं फक्त आपली बदनामी झाली असती तर हरकत नव्हती, पण माझ्या गळ्यामध्ये जर तुळशीची माळ असेल तर मला हजारदा विचार करावा लागेल, वागायचं कसं, बोलायचं कसं, कारण आम्ही वारकरी संप्रदायाचे ब्रँड अँबेसिडर आहे. माझ्या मस्तकावरती चंद्रकोर असेल तर मला लागदा विचार करावा लागेल, कारण मी शिवाजी महाराजाच्या स्वच्छ चारित्र्याचा ब्रँड अँबेसिडर आहे. आणि म्हणून बाळराजे, माझ्या यशाचा मंत्र कळण्याकरिता खऱ्या पायिकांची गरज आहे. त्यांना चोरवाटा माहिती पाहिजे, त्यांच्या अंगात चपळपणा पाहिजे, आणि त्यांच्याकरिताच मी सांगतोय, आपणा राखोनी ठकावे अनिक. तुकोबाराय सांगतायत शिवाजी महाराजांना, स्वतःचं रक्षण करता आलं पाहिजे आणि दुसऱ्याला फसवता आलं पाहिजे. घ्यावे सकळीक हिरोनिया. बाळराजे, त्याचं सर्वस्व हिरावून घ्या. अफजल खानाचं काय झालं, त्या पन्हाळ्याच्या पायथ्याला असणारा सिद्धी जवाहर विष पिऊन मरावं लागलं. शिवाजी महाराजांना निस्तेनाबूत करायला आलेला मिर्झा राजा जयसिंग हा जेव्हा बऱ्हाणपूरमध्ये होता तेव्हा त्याला विष पिऊन मरावं लागलं. 25 वर्ष मराठ्यांना निस्तनाबूत करण्याचे स्वप्न पाहणारा औरंगजेब खुलताबादला बगर कबरीचा झोपलाय. आपणा राखोनी ठकावे अनिक, घ्यावे सकळीक हिरोनिया. आणि बाळराजे, आणखीन लक्षात ठेवा, येऊन दी लाग, लागून दी माग, पायिका त्या जगत स्वामी मानी. म्हणून शिवाजी महाराजाची जयंती बोडख्यामध्ये नाहीये, शिवाजी महाराजाची जयंती फक्त जालन्यामध्ये नाहीये, शिवाजी महाराजाची जयंती भारतामध्ये नाहीये. जिथं माणूस आणि जिथं सूर्याची किरण पोहोचली आहेत अशा ठिकाण शिवाजी महाराजांची जयंती आहे का. येऊन दी लाग, लागून दी माग, पायिका त्या जगत स्वामी मानी. चौथ्या चरणामध्ये ते म्हणतायत, ऐसे जन गेले लंके पायते, ऐसे जन गेले पायके पाये. ऐसे जन गेले पायके पाये, ऐसे जन गेले पायके पाये.
कोणी भूक घाली जया कोणी भूक न घाली जया कोणी भूक न घाली जया कोणी भूक न घाली आपणारा कोणी थकावे 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 मी वेळेवर कीर्तन नवरदेव काय करतो? काय नाही, आराम करतो. आराम करणाऱ्या नवरदेवाला नवरी या जन्मात मिळणार नाही. शिवाजी महाराजाच्या काळामध्ये मुघल आले की लोक दरवाजे लावून घ्यायचे. आता येणाऱ्या 5-25 वर्षानंतर बगर लग्नावाले आले, लोक दरवाजे लावून घेणार. लक्षात ठेवा. काय होतंय, एखाद्या झाडाला आपण पाणी घातलं ना, मर्यादेपेक्षा जास्त घातलं की काय होतं, झाड जळतं. मोसंबीचे बागायतदार असेल त्यांना विचारा, मोसंबीला फळ येण्यासाठी काय करावं लागतं? ताण द्यावा लागतो. ताण द्यावा लागतो म्हणजे काय? पाणी बंद करावं लागतं, तेव्हा त्याला फळ येतं. अरे आपल्या मोसंबीला 24 तास पाणी द्यायला लागले, त्यांचे मुळं सडायला लागले, त्याचा अँड्रॉइड मोबाईल खलास झाला. बापानं दुसरा आणून दिला, त्याचा नेट पॅक अर्धी रात्री संपला. नेट पॅक 3 महिने चालतो. पूर्वीचा पॅक फक्त 24 तास चालायचा, आणि जास्त चालायला लागला की लोक गार पाणी त्याच्या मस्तकावर ओतायचे आणि मग तो रेंज मध्ये यायचा. आता 3 महिने चालतो. 3 महिने मी 11वी-12वीला शिकवणारा गुरुजी आहे. पुढे आम्ही शिकवतोय, लाख लाख पगार येतो. पोरं माग पबजी खेळते, बापूच येते, गुरुजी पोरगा ऐका ना. आम्ही उभे नावाचा आमचा विद्यार्थी बाप घेऊन आला. म्हणलं गुरुजी पोरग म्हणतंय बापाचं नावच लावायचं नाही. मी म्हणलो बापाच्या नावाची एवढी ॲलर्जी का रे? ते मला, मी 10वी पास झाल्यानंतर त्यांनी मला म्हणाले होते 10वी पास झाला 11वीला गेला की मी तुला गाडी घेऊन देणार आहे. आज 11वीला येऊन 12वीला गेलोय, 12वीची परीक्षा द्यायची वेळ आली, डिसेंबर महिना आहे, गाडीच द्यायना. मी म्हणलं याला उंदराचं औषध खाऊ घाला. उंदराचं औषध, कारण ही उंदीर तरी त्या औषधानं मरणार. भयंकर झाले. सारं देतो आपण पोरांना. बापानं सांगावं पोरगा ऐका ना, आईरे नावाचं काल पोरग आहे, आईरे नावाचं, ते पेनं आणत नाही, वही आणत नाही. मी म्हणलो का रे बाबा, मागच्या जन्मी काही वेद पुराण लिहिणारा होतास का? आम्ही बॅग आणणं कंपल्सरी केलं पोरांना. पोरं बॅग आणायला लागले, पण त्याच्यात वही पेनच नाही. काय परंपरा बदलल्या. तुमच्या शाळेतल्या पोरांच्या बॅगा उघडून बघत जा जरा, त्याच्यामध्ये व्हाईटनर दिसल तुम्हाला. आपल्या शाळेतले पोरं अरे हातावरती व्हाईटनर घ्यावा आणि त्याचा वास घ्यावा. व्यसनांचे प्रकार वेगळे येतात. फक्त गटारीत पडणं हे व्यसन नाहीये. तुमचं पोरग रात्रंदिवस पबजी खेळायलंय ना, नेट पॅक बी जातंय, बापाचा पैसा बी जातोय, सोन्यासारखा वेळ जातोय. शिवाजी महाराजांना 50 वर्षामध्ये काय करून दाखवावं, 500 जन्मामध्ये आम्हाला करता येणार नाही. सांगा ना, तुमचं गाव सोडलं तर गावोगाव जाऊन मी पाहतोय, असे तरणे बाण असे पोरं आलेले नसतात. 11:30 वाजायला लागलेत.
एकदा यांच्या माईकरिता टाळ्या वाजा, बापाकरिता नको. का? कारण बाप कमी दिसायले म्हणून. आका इकडे दिसायल्यात, काही दारातच बसल्यात. काय त्या महाराजाला बघायचे, आवाज आला बस झाला. काय त्याचं लेकर बाळा घाबरायला लागले तोंड बघून, त्याच दारातच बसले. पण त्यांचा प्रॉब्लेम वेगळा आहे. त्यांनी मटकी ठेवली आहे भिजायला आणि डाऊट आहे म्हातारं खातं का काय. हे हिरण्यकश्यपचे दुसरे अवतार आहे. दररोजा सोडतच नाहीत म्हणा, सोडत नाही. लग्नामध्ये वरमाई अक्षदा टाकायला सुद्धा जाय ना, पेटी पशीत बसलेली. अगं जाय टाका अक्षदा. नाही बाई इकडे कोण लक्ष दे. म्हातारं गेलं. किती 92 वर्षाचं होतो. म्हातारं गेलं. जाईनाच लवकर म्हणा, लईच मिस कॉल द्यायचं ते. भावाना आईला बहिणीला फोन करावा, ताई आप्पाचं काही खरं नाही, लवकर ये. तिनं यावं. पहिला 6 गावात लावावा. नवरा म्हणतोय पण तिनं माहेरात यावं. गाडीतून उतरावं. दुसरा 6 लावावा. लोक म्हणतात गेलं काय की म्हातारं. लईच बेकार हाल चालले होते. जाग्यावर सगळे राष्ट्रीय कार्यक्रम. रडत आली लेक. भाऊ पळत पळत गेला. हाय तू कसं म्हणला मग? अरे तुला मी म्हणले ना माझे शेतातले काम राहिलेत, एकदम गेल्यावर बोलव. आता आल्या सरशी आप्पाला बघून जाते. आप्पा जोड्या, आप्पा कसे? आप्पा म्हाताऱ्यानं छातीवर हात लावावा. लेकीला वाटतं इथं दुखतं का काय? आप्पा इथं दुखतं का? म्हाताऱ्यानं हात काढून टाकावा लेकीचा. लेकीला रावाना. लेक म्हणजे काहीतरी टोचायला लागलं बाय. आता आतला आताड कस काय बाहेर टोचल? लेकच ना ती. बापावरचं प्रेम भयंकर असतं, लक्षात ठेवा. जेवढ्या जेवढ्या नरसाळ्यानं लेकीला परक्याचं धन मानलं ना, त्यांच्या पोरानं त्यांच्या कमरात लाथा घातल्या. आप्पा कुठे? मंदिरात. पाहुणे आले. म्हणले तुमचे वडील कुठे? मंदिरात. त्यांना खूपच भक्ती जळली. कशाची भक्ती जळली? म्हाताऱ्याला घरात जागा उरली नाही म्हणून मंदिर आलंय. त्यांनी सप्ताह मोडून टाकला बरं का, 4 लोकात मिळून. आपल्या पार्टीचा सप्ताह वेगळा करून तुमच्या पार्टीचा सप्ताह वेगळा करू. लक्षात ठेवा, आपला पंथ एक आहे आणि तो वारकरी पंथ आहे. म्हाताऱ्याच्या इथं काय टोचतंय बघायला गेले तेव्हा कळलं 100ची नोट होती. म्हणजे मरणासन्न अवस्थेमध्ये 92 वर्षाचं म्हातारे आणि ते 100च्या नोटीकडे लक्ष ठेवतं म्हणल्यावर म्हणावं काय. म्हणून माईबापांनो लक्षात ठेवा, धन किती कमवलं हे महत्वाचं नाहीये. ज्या पोराला तुम्ही जन्माला घातलं त्यानं किती लोकांच्या प्रशंसा मिळवल्यात हे महत्वाचं आहे. म्हणून जगातला एकमेव महापुरुष आहे आणि ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांची जयंती, ज्यांचा वाढदिवस जातीपातीच्या पलीकडे जाऊन गावातले 18 पगड जातीचे पोरं जयंती साजरी करतात. आता ती कोणत्या प्रकारे साजरी करतात ही गोष्ट वेगळी. त्यांना महाराज बघून घेणार आहे. वरती गेले की महाराज भाले काढणार. तलवारीच्या पात्यावर त्यांना शांताबाई म्हणायला लावणार. बघा ना किती भयंकर झालंय. दांडपट्टा जमाना. याला कमरेचा पट्टा येईना म्हणा. कमरेचा 5 दिवसाला दुसरं छिद्र पाडावं लागायले. एवढी याची तब्येत खालवायला लागली. लोक म्हणले कस काय ग तब्येत खराब व्हायला लागली? ते म्हणते डायटिंग करतय. डायटिंग कसली नरसळ्या. सांगायचा अर्थ असा आहे मायबापांनो, कीर्तनाचा बोध एवढाच घ्या. कोणता? आपला इतिहास घडवणार आहे पोरग. त्याच्यासाठी किती गुंठा ठेवला लक्षात ठेवा. त्या पिंपरी चिंचवड मध्ये जिथं आम्ही राहतोय, एका बहादरानं 3 किलोचा शर्ट शिवला होता. 3 किलोचा. आणि लोकांनी दगड घालू घालू बिचाऱ्याला संपवलं, पण कुणी मोर्चे काढले नाही. लक्षात असू द्या.
सोन्यानं माणसाची किंमत कधी नसते, चरित्रानं माणसाची किंमत असते. ते आपल्या परमार्थाच्या विरोधी का असाना, पण एका माणसाला माणूस बनवण्यासाठी एक संघटना काढावी आणि त्याला लोकांनी गोळ्या घालाव्यात. आतापर्यंत पोलीस परेशान आहेत. लक्षात ठेवा, आपल्यासाठी जर आपण केलं तर त्याला वटवाघुळाची जात म्हणतात. वटवाघूळ आपली विष्ठा सुद्धा वाया जाऊन देत नाही. विष्ठा म्हणजे वटवाघूळ खात. आता तुम्ही विचार करा, आपल्या नळाचं पाणी आपण नालीत जाऊन देतो पण शेजारच्याला भरून देत नाही. अरे अरे अरे, हे वटवाघुळाचा मावस भाऊ आहे. मग शेजाऱ्याची गाडी आली, रोज पंक्चर व्हायली. शेजाऱ्याला कळानाच गाडी पंक्चर का होते. एक दिवस बघितलं खिडकीतून, शेजारीच जातो हवा सोडून येतो. त्यानं डिश घेतला, त्याला वाटतं IPL बाप PL बघाव, त्याचं लो सिग्नल चाललं. लक्षात ठेवा, एक दिवस कळालं शेजारीच जातो त्याची छत्री हलून येते. शिवाजी महाराजांना शत्रूच्या पक्षामध्ये असणाऱ्या माणसांचे मन जिंकले. मग ते बाजीप्रभू देशपांडे असतील, मोरारबाजी असतील. आपल्याला शेजाऱ्याचं मन जिंकता येईना बघा. म्हणून मायबापांनो, आजच्या कीर्तनातला बोध फक्त एवढाच आहे, माणसासारखं वागा. कावळा मेला, त्या कावळ्याच्या शोक सभेला सर्व कावळे येतात. चिमणी मेली, तिच्या मदतीला सर्व चिमण्या येतात. आम्ही औरंगाबाद युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होतो. 2003 ची गोष्ट आहे. हरियाणातल्या गायी चारण्याकरिता तिथली लोक आलेली आहेत आणि त्या सचखंड एक्सप्रेसने एका गायीला तुडवलं. जाग्यावर तुकडे झाले गायीचे. 130 गायी त्या रेल्वेवरती तुटून पडल्या. अख्खा सडाची सडा. अरे, ज्यांना आपण जनावर म्हणावं, त्या गायी सुद्धा आपली एक गाय संकटामध्ये असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या लोखंडावरती तुटून पडल्या. आपण तर माणसं आहेत ना राव. माणसानं माणसासारखं कधी वागायचं. अरे माणसा माणसा, कधी होशील रे माणूस. म्हणून लक्षात ठेवा, मरेपर्यंत डोक्याची केस वाढतात बरं का, आणि मरेपर्यंत नख वाढतात. जी माणसं डोक्याची केस कापतात आणि नख कापतात, त्यांची माणूस बनण्याची प्रक्रिया निरंतर चालू आहे. आणि ज्यांनी भुताखेतासारखे वाढवले त्यांना लेकरच घाबरले हो. म्हणून मायबापांनो, कीर्तनाचा मतितार्थ असा आहे. काही सांगतात तुकोबाराय, ऐसे जन केले पाईके पाईक. बाळराजे, अशी माणसं तुम्ही तुमचे सैनिक बनवा ज्यांना आजपर्यंत कुणी भीक सुद्धा घातली नाही. म्हणून तानाजी, येसाजी, सूर्याजी, मुरारबाजी, शिवाजी, काशी, जीवा महाला, बहिरजी नाईक, मदारी मेहतर, किती जणांची नावं सांगावी होतो. कोणत्या खानदानातून आले लोकांना माहिती नाही. घालायला कपडे नाहीयेत. ऐसे जन केले पाईके पाईक, जया कोणी भीक न घालती. एकदा आपण सर्वजण भजन घेऊया आणि 5 मिनिटात सर्व संपूया. शेवटचं चरण आणि भैरवी एकच घ्या, म्हणजे सोन्यासारखा वेळ वाया जाणार नाही. सर्वांचे हात वरती. सर्वांचे म्हणायलो, ज्यांना हात नाहीत त्यांनी नाही करायचं. तरी तिकडे बाजूला रंगीत ज्ञान दीप लावू जगी. आपले पोर डीजे पुढे नाचायले, बाप पुढून गेला त्याला मिळत लागा नाही मॉडेल कुणाच. फेफर भरल्यासारखं नाचायला ते काय ना. आमच्या सांगवीमध्ये जिथं मी राहतो, गणपतीची क्षणासाठी दिलंय ना. आईला कधी आपण ऐकू ग, किती भाव येऊ द्या. एखादा अंबानी तुमच्याकडे आला आणि म्हणला, बाबा माझ्या पोराला किडनी पाहिजे आणि तुमची आई म्हातारी झालेली आहे, तिचे अवयव देता. मी देवानं दिले असं म्हणणार नाही. देव अस्तित्व देतो, पण पंचेंद्रिय आई वडील देतात बरं. तिनं पथ्य पाळले म्हणून आज मी बोलतोय.
IT पार्कला काम करतोय, पण अन्न खाल्लं तर त्याला पचाना. तिथं रुबी हॉल क्लिनिकला आलं, त्याच्या तपासण्या केल्यानंतर कळालं पोराच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. माय बापांनो, तरी ती पोराला जन्माला का घालते ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून सरते शेवटी एवढंच सांगायचं आहे, तुकाराम महाराजांनी जसा शिवाजी महाराजांना ईशाचा मंत्र दिला, तसा तुम्ही आम्ही सर्वांनी सुद्धा ईशाचा मंत्र शिकला पाहिजे. शिवाजी महाराजाच्या चरित्रातून, संत महंताच्या चरित्रातून लक्षात ठेवा. हरिभाऊ राखुंडे नावाचा आमचा मित्र आहे, केळी लावली हो, 2.5 लाख रुपये, फक्त 2.5 लाख रुपयाचं नुकसान झालंय. केळी करपली हो. हरिभाऊनी सकाळी सकाळी दोर हातात घ्यावा, आत्महत्या करावी हो. लेखाचा विचार केला नाही, लेख कॉन्व्हेंटला शिकायला टाकलेला आहे. मायबापांनो, आपण महाराष्ट्र भूमीमध्ये, मराठ्यांच्या भूमीमध्ये जन्माला आलो. शेतकरी दादा तू करू नको घाई, हे शेतकरी दादा तू करू नको घाई. काळोख्या रात्रीला देव काजवारे होई. शेवटचा संदेश आहे, उभ पीक आडवं झालं, कोल्या कुत्र्यानं नेलं. उभ पीक आडवं झालं, कोल्या कुत्र्यानं नेलं. तुझं हिरव सपान करपुनिया जाई, देव काजवारे होई. माय बापानो, एक जण कुणीतरी वाजवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला इतिहास दैदिप्यमान आहे. शिवाजी महाराजाच्या वाट्याला फक्त 9 किल्ले राहावेत आणि 23 किल्ले औरंगजेबाला जावेत, लढाई न लढता. किती वेळेस आत्महत्या करावी, संकट येतात, त्याला सामोरं जाता आलं पाहिजे. रीन तुझ्या माथ्यावर मागणं करी जोत्यावर, रीन तुझ्या माथ्यावर मागणं करी जोत्यावर. ही घरदार लिलावात जाई, घरदार लिलावात जाई, देव काजवारे होई. लक्षात ठेवा, देव परीक्षा पाहतो सत्य हरिश्चंद्राची, देव परीक्षा पाहतो प्रभुरामाची, देव परीक्षा पाहतो पांडवाची. हो, रावणाला वनवासात जावं लागलं नाही. लक्षात ठेवा, जर आपल्याला परीक्षा द्याव्या लागत असतील, संकटांचा सामना करावा लागत असेल, तर आपण शिवाजी महाराजाच्या खानदानीतले आहेत, आपण प्रभू रामचंद्राचे आहेत. लेक तुझी उपवर, नजर त्यांची गुंठ्यावर. पीक आलं की पोरीचं लग्न करायचंय. सुरुवातीला पाऊस पडला नाही, नंतर पाऊस एवढा पडला की सोयाबीन हातचं गेलो. 5 एकराचा धनी आहे, पण जावाई आला म्हणून 100 रुपये मागायला येणारा आमच्या गावातला सुरवसे नावाचा माणूस मी पाहिला. 100 रुपये त्याच्या खिशात नाही तो, पण डगमगायचं नाही. पीक आलं नाही, पोरीचं लग्न होणार नाहीये. सोयऱ्यांना वाटलं गुंठा दे. लेक तुझी उपवर, नजर त्यांची गुंठ्यावर. नाती गोती सोडून या जाई, देव काजवारे होई. भोग आले देवादिका, 2 हात केले बघा. शेवट, भोग आले देवादिका, 2 हात केले बघा. तुझ्या झुंजण्याची वाटी लवलाई,
सांगा ना माई बापांनो, गावामध्ये अख्खं गाव शेतकरी आहे, पण एखादाच कमजोर दिलाचा निघतो, त्याला सांगणं बाबा रे. आपल्या लेकरा बाळाकडे बघता आलं पाहिजे. भोग आले देवादिका, दोन हात केले बघा, तुझ्या झुंजण्याची वाटे लवलाई, देव काजवारे होई, देव काजवारे होई, देव काजवारे होई. आणि म्हणून मायबापांनो, संतांचं वाङ्मय हे टिकवणार आहे. सरते शेवटी शिवाजी महाराजांना सुद्धा तुकाराम महाराजानं असाच निधड्या छातीचा संदेश दिलाय. आणि म्हणून सरते शेवटी शेवटच्या चरणात तुका म्हणे ऐसे जयाचे पायी, तुका म्हणे ऐसे जयाचे पायी, तुका म्हणे ऐसे जयाचे पायी, ऐसे जयाचे पायी. बळीया तो नाही का त्रैलोक्याचा, हरवूनिया अपनारा होनी ठकावे अनिका, अपनारा होनी ठकावे अनिका, ठकावे अनिका, ठकावे अनिका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय 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 ज्ञानेश्वर तुकाराम, तुकाराम तुकाराम. जगद्गुरु संत महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, सद्गुरु विठ्ठल जय जय विठ्ठल, मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.